देशातील सर्व संस्कृती प्रभू रामचंद्रांच्या अधिपत्याखाली बंधुत्व, न्यायाने आणि प्रेमाने एकत्र राहू लागल्या. हे रामराज्याचे वैशिष्ट्य आहे. असे रामराज्य जो निर्माण करू शकतो, जो हे साम्राज्य निर्माण करू शकतो, जो स्वतः मर्यादा पुरुषोत्तम आहे. आदर्श विद्यार्थी, आदर्श पुत्र कसा असावा, आपल्या आई वडिलांच्या सुखासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग कसा करावा, आदर्श मित्र कसा असावा, याच बरोबर आदर्श राजा कसा असावा, या सगळ्यांचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्रीराम. आज या श्रीरामांचं स्मरण आपण करूया. तुका म्हणे राम सुख दिले आपुले, तया गर्भावासी येणे जाणे कोणते. प्रभू रामरायांनी प्रजेला अविनाश असे सुख दिल्या कारणाने सकल जनांची एरझार कुंडली होती. भगवत पूज्यपाद आचार्यांनी जन्म मरण परंपरेला संसार म्हटलेले आहे. ज्या कार्यक्रमाची आपण आतुरतेने वाट बघत आहोत, तो कार्यक्रम आता सुरू होत आहे. पूर्व प्राथमिक विभागातील बालवर्गाचे विद्यार्थी ज्यांनी काही तांत्रिक अडचणीमुळे आपल्याला थोडंसं कार्यक्रमाला विलंब होतोय, त्याबद्दल क्षमस्व. मागे उभे असलेल्या पालकांनी पुढच्या स्थानापन्न व्हायचं आहे. पूर्व प्राथमिक विभागातील बालवर्गाचे विद्यार्थी ज्यांनी समर्थ भारत या संस्थेच्या मनाच्या श्लोकांच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि पुढील फेरींसाठी त्याची निवड झालेली आहे, असे विद्यार्थी आता इथे मनाच्या श्लोकांचे पठण करणार आहेत. बालवर्गातील एकूण 25 विद्यार्थ्यांचा समावेश यामध्ये आहे. या सर्व विद्यार्थ्यांचं जोरदार टाळ्या वाजवून आपण कौतुक करूया. यामध्ये शिक्षकांचे योगदान आहे, पण या सर्व मुलांच्या पालकांचेही खूप सारे योगदान दिसून येत आहे. छान पाठांतर पालकांनी घरी मुलांचे करून घेतलेले आहे आणि मला खात्री आहे की अनेक जणांचे मनाचे श्लोक या मुलांमुळे पाठ झालेले असतील. सर्व ताईंचे आणि पालकांचे परिश्रम यामुळेच मुले अशा विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन यश मिळवत असतात. या मनाच्या श्लोकांमध्ये रामांचेच अनेक गुण त्यांचे वर्णन केलेले आहे. जोरदार टाळ्या वाजवून यांचे कौतुक करूया आपण.
स्वार्थ बुद्धी मरे पाप सांचे घडे भोगणे पाप ते कर्म खोटे न होता मना सारीचे दुःख मोठे सदा सर्वदा प्रीती रामी धरावी दुःखाची सोय सांडीची करावी हे दुःख ते सुख मानित जावे विवेके सदा स्वस्वरूपी धरावे मनाची शते ऐकता दोष जाती मती मंदते साधना योग्य होती चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी बने दास विश्वासता मुक्ती भोगी श्रीराम जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ प्रभु रामचंद्र की श्रीराम श्रीराम. समर्थांनी लिहून ठेवलेल्या या पुंजीचे स्मरण या श्लोक पठणाच्या निमित्ताने विभागात रोज होत असते. याचा मनोमन आनंद वाटतो. यातूनच प्रभूंच्या अनेक गुणांचा आदर्श या वयोगटापुढे असावा असे सर्वांनाच वाटत असते. मग हे प्रभू रामचंद्र होते तरी कसे? त्यांच्यावर त्यांच्या मात्यापित्यांनी कसे संस्कार केले असतील, ज्या योगे त्यांनी सचोटी, सहिष्णुता, सहनशीलता, सामंजस्य हे गुण संपादन केले? याची उदाहरणं रामायणातील अनेक प्रसंगांमधून आपल्याला बघायला मिळतात. आजच्या 21व्या शतकात माहिती तंत्रज्ञानाच्या महाजालात गुंतलेले आपण अनेक शोध लावतो. मानवी जीवन अधिक सुखी करण्यासाठी अविरत धडपड करतो. पण हे सुख म्हणजे काय? सुख म्हणजे समाधान नक्कीच नाही. माहिती म्हणजे ज्ञान नक्कीच नाही. हे ज्ञान एका वाल्या कोळीला एका रामनामाने मिळाले आणि त्याचा झाला वाल्मिकी ऋषी. आपल्यालाही सर्वांना ज्ञानप्राप्तीची ओढ नेहमीच लागलेली असते. याचा सर्वात सोपा आणि उत्तम मार्ग म्हणजे रामनाम. ह्याच रामनामाचा उद्घोष करत, रामस्तुती करत सादर करत आहेत ध्रुव गटातील विद्यार्थिनी. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. Shani
प्रभु रामचंद्र की जय श्री राम। जय श्री राम। सुमिरन करले मनवा श्री राम का, दो अक्षर के नाम का। खरंच या नामाचा महिमा या रामस्तुतीतून आपल्याला नक्कीच समजला असेल। आदर्श विद्यार्थी, आदर्श पुत्र कसा असावा, आपल्या आईवडिलांच्या सुखासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग कसा करावा, आदर्श मित्र कसा असावा हे शिकवले आणि त्या मित्रत्वाच्या सगळ्या मर्यादाही शिकवल्या त्या याच रामायणातून। हीच शिकवण रामायणातील अनेक कथांमधून आपल्याला बघायला मिळते। सर्व काही अनुकूल असूनही एखादे तरी दुःख प्रत्येकाच्या वाटेला येतच। काही काही गोष्टी कल्पना नसताना अचानकपणे हातून घडून जातात, यालाच नियती म्हणतात। राजा दशरथाच्या हातून श्रावण बाळाला मृत्यू यावा ही घटना म्हणजे नियतीचा खेळ असंच म्हणायला हवं ना वृंदाताई? हो, पण हा नियतीचा खेळ मांडणारा तरी कोण आहे ग? तर तो तोच आहे ज्याचं आपण नाम घेतोय। अगं म्हणजे रामच। रामचरित्राची सुरुवात ही श्रावण बाळाशिवाय कथेशिवाय होणारच नाही। आणि हीच कथा सादर करायला येत आहेत बालवर्गातील विद्यार्थी। सुरू। बाळ काय करतोस? आई, सारे घर अंगणापर्यंत झाडून झालेले आहे। रे श्रावण बाळ काय करतोस? दिवसभर काम करून थकतोस ना रे बाबा? आता पाणी भरायचे, आमच्या जेवणाचे बघायचे, किती ती सेवा करशील पोरा आमची? आम्ही दोघे म्हातारे, ते आता अंधाळे। खरंच रे पोरा, तू आमचा मोठा गुणी पुत्र आहेस। आई बाबा, तुमची सेवा करत मला फार आनंद होतो।
तुमच्या इच्छा साऱ्या इच्छा मी पूर्ण करेन. आता म्हातारपणी काय इच्छा राहणार, तरी कधी कधी मनात येते आयुष्यात एकदा तरी काची यात्रा करावी. अगं ते कसे शक्य आहे? डोळ्याने दिसत नाही, पायाने चालवतही नाही. कसं जाणार आपण काशी यात्रेला? आई बाबा तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला घेऊन जाईन यात्रेला. कसा नेशीन बाळा? आई बाबा मला एक कल्पना सुचलेली आहे. मी एक कावड तयार करतो. एका बाजूला तू बस, एका बाजूला बाबा बसतील. आपण उद्याच यात्रेला निघू. बाळा आपल्या बरोबर थोडीशी शिदोरी घे, पाणी पेरा, तांबे घे, साऱ्या सामानाची तयारी कर. खरंच पोरा तुझ्यासारखा पुत्र मिळाला आम्ही धन्य झालो. अशा प्रकारे श्रावण बाळाने कावड तयार केली आणि तो कावड घेऊन आला. त्याने काही सामान गोळा केले, ते ठेवले त्याच्यामध्ये आणि खायला प्यायला काही दिवसाची शिदोरी पण त्याच्या पिशवीमध्ये त्याने घेतली आणि मग तो त्याच्या आईबाबांना घेऊन जायचं त्याने ठरवलं. पूजा केली, मग त्याने आपल्या आईबाबांना त्यात बसवलं आणि मग आईबाबांना घेऊन तो चालू लागला. रस्त्याने जाता जाता सगळीकडे ऊन पाऊस सगळं येत होतं, तरी तो अधूनमधून इकडे तिकडे थांबत होता, फिरत होता. पाणी त्यांना देत होता, खायला घालत होता, भरवत होता, सगळी सेवा मनापासून करत होता. नंतर एका ठिकाणी ते दमल्यावर दोघं जण बसले. त्याने त्यांना बसवलं. तेवढ्यात त्याची आई म्हणाली, अंधार झाला वाटतं, पोरा फार ताण लागली. आई समोरच एक मोठे झाड दिसत आहे, त्या खाली तुम्हाला बसवतो. समोरच एक शरयू नदी वाहत आहे, इथून मी तुम्हाला पाणी आणायला जातो. अशा प्रकारे श्रावण बाळ नदीच्या दिशेने चालू लागला. इकडे एक दशरथ राजा जंगलामध्ये शिकारीसाठी आलेला. मी हा अयोध्याचा राजा दशरथ. आज सकाळी शिकार करण्याची इच्छा झाली. खरं म्हणजे या जंगलात वाघ, सिंह, कोल्हे खूप प्राणी नदीवर पाणी प्यायला येतात. काळ होत आला तरी एकही प्राणी इकडं फिरला नाही. काय बरे करावे? थोडा वेळ वाट पाहूया. रिकाम्या हाताने मी घरी परतणार नाही. अशा प्रकारे दशरथ राजाने निश्चयच केला की आपण इथून जायचंच नाही, आज शिकार मिळवायची. आणि एकीकडे श्रावण बाळाने नदीमध्ये कमंडलू बुडवला आणि बुडबुड तो आवाज ऐकताच दशरथ राजा पाणी पेला आलाच. आता तहा पराक्रमी दशरथाच्या तावडीतून कसं सुटेल? अरे जिथून आवाज आला तिथून न बघता नेम धरणार हा दशरथ. आई ग मेलो मेलो. काय ऐक माणसाचा आवाज? काय ऐक माणसाचा आवाज? ह्याचा अर्थ नाही नाही, अनर्थ घडला अनर्थ घडला. दशरथ राजा आवाजाच्या दिशेने पळत जातो. श्रावण बाळाला मांडीवर घेतो. बाळ मला माफ कर, मला वाटले कुणी. बाळ मला माफ कर, मला वाटले कुणी प्राणी आला, त्याच आवाजा दिशेने मी बाण सोडला. मला माफ कर, मला माफ कर. आता माझी एकच इच्छा आहे. माझे बाबा आंधळे आहेत, त्यांना दिसत नाही, त्यांना एवढे पाणी नेऊन द्या. मी त्यांना पाणी घेऊन जातो. असं म्हणून दशरथ राजा श्रावण बाळाच्या आईबाबांकडे निघाला. बाळ
झालं बरं, श्रावण पाणी आणलेस, मी तुला खूप दाद. फार वेळ लागला श्रावण. काय रे बाळा, तू बोलत का नाहीस? बोल ना बेटा, काय झाले? तुम्ही हे पाणी प्या. तुम्ही कोण? माझा प्रिय पुत्र श्रावण कुठे आहे? हा तांब्यात तर श्रावण घेऊन गेला होता. अहो सांगा, आमचा बाळ कुठे आहे? माते, माझे अश्रू थांबत नाहीत. नकळत माझ्या हातून अनर्थ घडला. तुमचा बाळ माझ्या हस्ते वधिला. काय काय? आमच्या बाळाचा वध तुझ्या हस्ती झाला? कोण रे तू? मी अयोध्याचा राजा दशरथ. मला माफ करा. तुला कसे माफ करू? श्रावण बाळ आमचा जीवाचा आधार. आम्ही त्याच्याशिवाय जगू शकत नाही. आमचा प्राण, आमचा प्राण. पुत्र आज पुत्र योगामुळे आमचा प्राण कंटाची आला आहे. पुत्राशिवाय जगू शकत नाही. ज्याप्रमाणे पुत्र योगामुळे आम्ही मनात, त्याप्रमाणे तूही मुलचीन. पुत्र योगामुळे हा आमचा तुला शाप आहे, शाप आहे, शाप आहे. श्रावण बाळ. एकदा जोरदार टाळ्या होऊ देत या नाटकासाठी. इतक्या लहान वयात हे संवाद पाठांतर, अभिनयाचं सादरीकरण करून घ्यायचे हे कौशल्य खरंच खूप मोठं आहे. या कौशल्यामध्ये खूप मोलाचं सहकार्य लाभलं आम्हाला विभागाच्या माजी अध्यापिका सौ शारदाताई चोरडिया यांचं. त्यांच्यासाठी आपण परत एकदा टाळ्या वाजवूयात. प्राथमिक विभागाच्या इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सौ सुवर्णाताई इथे उपस्थित आहेत. त्यांचंही विभागाच्या वतीने स्वागत करते. प्राथमिक गटातील सौ आरतीताई, त्या पण आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी इथे उपस्थित आहेत. त्यांचंही विभागाच्या वतीने स्वागत करते. आपल्या आईवडिलांची सेवा करणे हा श्रावणाचा जसा गुण होताच, पण श्रावणाच्या मात्यापितांना आपल्या आईवडिलांच्या स्थानी मानणे, त्यांचा आदर करणे हा रघुवंशाच्या दशरथाचा पण गुण होता. पण काय ग, अशी शांत का झालीस? विचार करतेय की ही विधात्याची योजना प्रत्यक्ष त्या देवपित्यालाही समजली नाही की चुकलीही नाही. पुत्रशोकाचं दुःख तर भोगावंच लागलं, पण त्याआधी एकाच वेळी 4 पुत्रांच्या जन्माचा आनंदही राजाला मिळाला होता. चला तर आपण सगळेच या आनंदात सहभागी होऊयात. सादर करीत आहेत अर्जुन गटातील विद्यार्थी राम जन्मला ग सखे राम जन्मला. दशरथाने पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केला. यज्ञ पुरुषाने दिलेल्या प्रसादाच्या सेवनाने 3 राण्या गर्भवती झाल्या. योग्य वेळी 3घींनाही पुत्र झाले. कौसल्येला श्रीराम, सुमित्रेला लक्ष्मण आणि शत्रुघ्न आणि कैकेयीला भरत असे तेजस्वी पुत्र जन्माला आले. दशरथाच्या आनंदाला पारावार राहिला नाही. या तेजस्वी पुत्रांचा पिता होण्याचा मान त्याला मिळाला. अयोध्या नगरीचा आनंद तर ओसंडून वाहत होता. सर्व नगरजन आनंदोत्सव साजरा करत होते. एवढेच काय, प्राणी पक्षी सुद्धा आनंदून गेले होते. गुढ्या, पताका, तोरणे, रांगोळ्या, फुलांचे हार यांनी अयोध्या नगरी सजली होती आणि सर्वजण रामजन्माचे गाणे गात होते. राम आणि आदी भावंडे रांगू लागली, चालू लागली, तरी सुद्धा नगरजन पुन्हा पुन्हा रामजन्माचेच गाणे गात होते. राम जन्मला ग सखे राम जन्मला. चैत्र मास त्यात शुद्ध नवमी तिथी गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती 2 प्रहरी कागशिरी सूर्य थांबला. राम जन्मला ग सखी
राम जन्मला, राम जन्मला ग सखे, राम जन्मला, राम जन्मला ग सखे, राम जन्मला. कौसल्या राणी हळू उघडी लोचने, दिपून जाय माझ स्वतः पुत्र दर्शने. ओघळले आसु सुखे कंठ दाटला, ओघळले आसु सुखे कंठ दाटला. राम जन्मला ग सखे, राम जन्मला, राम जन्मला ग सखे, राम जन्मला. राजगृही येईन वे सौख्य पर्वणी, सौख्य पर्वणी. पानामुन हंबरल्या धेनु अंगणी, धेनु अंगणी. दुंदुभीचा नाद तोच धुंद कोंदला, दुंदुभीचा नाद तोच धुंद कोंदला. राम जन्मला ग सखे, राम जन्मला, राम जन्मला ग सखे, राम जन्मला. पेंगुळल्या आत पात जागत्या खळ्या, काय काय करीत पुन्हा उमलल्या खुळ्या. उच्च रवे वायू त्यास हसून बोलला, उच्च रवे वायू त्यास हसून बोलला. राम जन्मला ग सखे, राम जन्मला, राम जन्मला ग सखे, राम जन्मला. वार्ता ही सुखद जगी पोचली जनी, पोचली जनी. गेहातून राजपथी धावले कुणी, धावले कुणी. युवतीचा संघ एक गात चालला, युवतीचा संघ एक गात चालला. राम जन्मला ग सखे, राम जन्मला, राम जन्मला ग सखे, राम जन्मला. बुडून जाय नगर सर्व नृत्य गायनी, नृत्य गायनी. सूर रंग तालयात मग्न मेदिनी, मग्न मेदिनी. डोलत से तीही जरा शेष डोलला, डोलत से तीही जरा शेष डोलला. राम जन्मला ग सखे, राम जन्मला, राम जन्मला ग सखे, राम जन्मला. दशरथ पुत्र प्रभु रामचंद्र की जय. बघितलंस का साक्षी, अयोध्या नगरीतील रामजन्माचा आनंद. एवढा आनंद उत्सव जर राम जन्म झाल्यावर असेल तर त्या रामांचे बालपण कसं आणि किती मोहक असेल ग. कसे असतील ते रामलल्ला, सांगते का. अगं हे बाळ होतं कोणाचं, तर त्या अयोध्या नरेश दशरथाच्या राजकुमाराचं. असं म्हणतात ना की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. प्रभू रामचंद्रांच्या बोबड्या बोलण्यातून चालण्यातून रघुवंशाच्या भावी राजाच्या एक एक गुणांचा प्रत्यय येत होता. मानवी नगरजनांच्या मनाला भुरळ पडत होती. ती कशी हे पाहूयात पुढील सादरीकरणातून. सादर करत आहेत
ज्ञानेश्वर गटातील विद्यार्थी. प्रभु रामचंद्र की जय. जय श्रीराम. इंग्रजी माध्यमाच्या पर्यवेक्षिका सौ कल्याणीताई पटवर्धन इथे उपस्थित आहे. त्यांचेही विभागाच्या वतीने स्वागत करते. काय ग, आतापर्यंत तू चांगला आनंद साजरा करत होतीस आणि आता हे काय झालं? अखेर या क्षणिक आनंदातून बाहेर पडायची ती वेळ आली. राजा दशरथासह संपूर्ण अयोध्या नगरी शोकात बुडून गेली, ती रामचंद्रांच्या वनवास गमनाने. अगदी खरंय. श्री विष्णूंनी मानव अवतार धारण केल्यावर भवलोकातली सगळी सुखदुःख त्यांनाही चुकली नाहीत. मग आपण तर साधी माणसं. असो, पण तुझ्या लक्षात येते का
हा शोक अयोध्या नगरीला जरी सोसावा लागला तरी पण प्रभू रामचंद्रांच्या चरणस्पर्शाने अनेक नगरे, तिथले नगरवासियांचे भाग्य उजळले. अगदी या नावाड्याची नौका सुद्धा कशी पावन झाली बघायचे का तुला? चला तर बघूयात. या पुढच्या सादरीकरणातून सादर करत आहेत ज्ञानेश्वर गटातील विद्यार्थी. नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे ऊर भरू. नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे ऊर भरू. श्रीरामांचे नाम गातया, श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय जय राम. श्री विष्णूचा हा अवतार, भवसिंधूच्या करितो पार. श्री विष्णूचा हा अवतार, भवसिंधूच्या करितो पार. तारक त्याला तारून नेऊ, पदस्पर्शाने सर्वतरू. पदस्पर्शाने सर्वतरू. श्रीरामांचे नाम गातया, श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय जय राम. कर्तव्याची धरुणी का श्राम स्वीकरी हा वनवास. कर्तव्याची धरुणी का श्राम स्वीकरी हा वनवास. दासच त्याचे आपण का मग कर्तव्यासी परत सरू. का कर्तव्यासी परत सरू. श्रीरामांचे नाम गातया, श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय जय राम. गंगे तुझा हा मंगल योग, भगीरथ आणि तुझा जलौघ. गंगे तुझा हा मंगल योग, भगीरथ आणि तुझा जलौघ. त्याचा वंशज नेसी तूही, दक्षिण देशा अमर करू. दक्षिण देशा अमर करू. श्रीरामांचे नाम गातया, श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय जय राम. पावन गंगा पावन राम, श्रीरामांचे पावन नाम. पावन गंगा पावन राम, श्रीरामांचे पावन नाम. त्रिदोषनाशी प्रवास हा प्रभु नाविक आम्ही नित्य स्मरू. नाविक आम्ही नित्य स्मरू. श्रीरामांचे नाम गातया, श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय जय राम. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम. प्रभू रामचंद्र की. घरी गेल्यावर वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या रूपात तुम्ही मुलांचे कौतुक करालच, पण इथे जोरदार टाळ्या वाजवून आपण मुलांचं कौतुक करूया. या छोट्याशा नावेतून प्रभू रामचंद्र, सीतामय्या आणि लक्ष्मणाला नेताना त्या नावाडाच्या मनात काय भावना आल्या असतील ग? कदाचित गुरुस्पर्शाचा आनंद, गुरुच्या पदस्पर्शाचा आनंद, की कदाचित देव भेटल्याचा आनंद. असा आनंद बंधू भेटीतून हेही आपल्याला बघायला मिळतो. प्रभू रामचंद्र आदर्श पुत्र म्हणूनही त्यांना आदराचं स्थान आहे, कारण
त्राटिका सुबाहू मारणे, मारीच्या राक्षसाला शासन करणे हे राजा दशरथांनाही शक्य नव्हते. हे रामचंद्रांनी करून दाखवले. म्हणजे आपल्या वडिलांपेक्षाही आपले सामर्थ्य अधिक आहे हे रामाने सिद्ध केले. पण तरीसुद्धा आपल्या वडिलांवर आपण सत्ता गाजवावी, आपले म्हणणे वडिलांकडून मान्य करून घ्यावे आणि त्यांना भीती दाखवावी असे रामांना कधीच वाटले नाही. उलट दशरथ महाराजांनी जेव्हा जाहीर केले की या पुढचा युवराज रामचंद्र होणार आहे, त्यासाठी मी त्याचा राज्याभिषेक करणार आहे, ही वार्ता ऐकल्यावर मंथरा चिडली. राजा दशरथाला 3 राण्या होत्या. कौसल्येला, सुमित्रेला खूप आनंद झाला. रामचंद्र हे कौसल्येचे पुत्र होते. मंथरा दासीने सांगितले, अगं रामचंद्रांच्या हातात सर्व राज्य गेलं तर तुझ्या नशिबात दास्यत्व येईल, तू दासी होशील, तुझं महत्त्वच संपून जाईल. हे ऐकून कैकेय्या राणीचं मन रागवलं, दुखावलं. जेव्हा दशरथ महाराज राणी कैकेयीला भेटायला गेले तेव्हा कैकेयीने दशरथांना 2 वर मागितले. एका वराने कैकेयीचा पुत्र भरताला राज्य मिळावे आणि दुसऱ्या वराने रामचंद्र 14 वर्षे वनवासाला जावेत. कैकेयीच्या मागण्या ऐकून दशरथ राजा अतिशय दुःखी झाले. पण जेव्हा रामचंद्रांना बोलावणे पाठवले आणि कैकेयीने जेव्हा हे रामचंद्रांना सांगितले तेव्हा रामचंद्र म्हणतात काय, आई अगं भरताला राज्य द्यायचं होतं ना, मग तू वडिलांना का त्रास दिलास? तूच मला सांगितलं असतं तर मातेची आज्ञा मी प्रमाण मानली असती. वनवासात पाठवल्याने माझ्या जीवनाचं काय वाईट होणार आहे? उलट मला ऋषीमुनींची सेवा करता येईल, माझी पारमार्थिक साधना वाढवता येईल. तेव्हा माझ्या वनवासाचं अजिबात दुःख करू नकोस आणि भरताच्या सिंहासनाची अजिबात काळजी करू नकोस. आपण असा विचार करू शकतो का? वडिलांच्या संपत्तीची वाटणी करताना साधा फरक पडला तर एकमेकांच्या जीवावर उठणारे भाऊ आपण पाहतो. इथे आपल्या हाती संपूर्ण राज्य आलं असतानाही आपल्या भावाला देऊन समाजसेवा कार्यासाठी निघून जाणारे प्रभू रामचंद्र हे केवढा मोठा त्यागवीराचा नमुना आहे, त्यागवीराचं प्रतीक आहे हे आपल्या लक्षात येतं. आपल्या घराच्या स्वास्थ्य सुख समृद्धीसाठी वेळप्रसंगी आपण स्वतः थोडे दुःख घेऊन इतरांना सुखी ठेवतील असो. स्वतःच्या सुखासाठी इतरांना दुःखी करणारा व्यक्तीला रावण म्हणतात. म्हणून समाजातील रावण प्रवृत्ती नष्ट व्हावी, भावाभावांवर प्रेम करणारे, आपल्या आईवडिलांचा आदर राखणारे असे सत्पुत्र तयार व्हावेत, यासाठी रामरायाचा आदर्श आणि मर्यादा पुरुषोत्तमाचे स्मरण हे आपल्याला देशाला तारक आहे असं मला वाटतं. प्रभू रामचंद्रांनी अतिशय आनंदाने वनवास पत्करला, पण तेथेही त्यांनी परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे ही 3ही कार्य पूर्ण केली. आता माझ्याकडे राज्य नाही, मी तुमचे संकट निवारण कसे करणार अशी कारणं न देता स्वतःच्या आवाक्यातील सर्व कार्य रामचंद्रांनी केली. ही वनवासाची वार्ता जेव्हा भरताला समजली तेव्हा भरत श्रीरामांना भेटण्यास वनवासात धावत चालला. हाच बंधुभेटीचा अनुभव आपण घेऊया पुढच्या प्रसंगातून. सादर करत आहेत इंग्रजी माध्यमातील विद्यार्थी. निषादराज त्याच्या सैनिकांसोबत उभा आहे. त्याला लांबूनच भरत आपल्या सैन्यासह आणि काही प्रजेसह येताना दिसतात. श्रीराम आमचे देवत आहे, त्यांना आम्ही थोडाही त्रास होऊ देणार नाही. श्रीरामांसाठी आम्हाला आमचे प्राण द्यावे लागले तरी आम्ही देऊ. बोला श्रीरामचंद्र की जय. निषादराज आणि भरत समोरासमोर येतात. तुम्ही चांगले नाही करत आहात. तुम्ही त्यांचे राज्य तर घेऊन टाकले, आता वनवासासाठी त्यांना त्रास द्यायला आलायत का? निषादराज आमचा ऐकून तरी घ्या. तुमचे सैन्य भले जास्त असू दे, पण आम्ही आमच्या श्रीरामांसाठी प्राणी द्यायला तयार आहोत. धन्यवाद निषादराज. तुम्ही
मी तर रामदादांसाठी फक्त राज्य सोडले, पण तुम्ही तर प्राणही सोडण्यास तयार आहात. धन्य आहात तुम्ही, धन्य आहे तुमची रामभक्ती. म्हणजे आम्ही तुमच्यावर शंका घेतली, माफ करा. चला तुम्हाला श्रीरामांकडे घेऊन जातो. सीता सूर्यदेवाची प्रार्थना करत आहे. हे सूर्यदेवता, तुम्ही सर्व प्राणी मात्रांचे आधार आहात. मला एवढी शक्ती द्या की मी या वनवासाचे दुःख सहन करू शकेन आणि माझ्या श्रीरामांचा आधार होऊ शकेन. तितक्यात लक्ष्मणाला भरत आणि इतर जवळ येताना दिसतात. सावधान दादा, सावधान, तो आलाच. कोण आला? तुम्ही दोघे मला नेहमी चढवत आला, परंतु आता तर नाही अडवणार ना. पण झाले काय लक्ष्मण दादा, ते तरी सांगा. स्वतः बघून घ्या. भरत येतोय आपले सैन्य घेऊन. भडत येतोय? माझा भडत येतोय? छान झाले. राज्य घेतले, छान झाले. वनवासीला तोही छान झाला आणि आता प्राण घेण्यास जातोय, तेही छानच. शांत हो लक्ष्मणा, शांत हो. लक्ष्मण दादा, तुम्ही अजून भरत दादांना ओळखले नाही. ते असे नाही, असा विचार करू नकोस. ते पहा, ते जवळ आले. आता मी आहे आणि माझा धनुष्यबाण. थांबा लक्ष्मण दादा, थांबा. राम आणि भरत समोरासमोर येतात आणि एकमेकांना आलिंगन देतात. तू इथे कसा आलास भडत? दादा, तू असा कसा मला सोडून आलास? माझी जागा तुझ्या चरणातच आहे. उठ भडत, उठ. अयोध्येत सगळे कसे आहेत? माता, पिताशी तुमच्या वनवासात येण्याच्या दुःखाने पिताशी देवाघरी गेले दादा. काय? दोघे भाऊ आलिंगन देऊन रडतात. पण भरता, पिताश्रींचे छत्र अयोध्येत नसताना तू इथे कसा निघून आलास? दादा, अयोध्या तुमच्याशिवाय पोरकी आहे. कृपया तुम्ही परत चला. श्रीराम, राजा दशरथानंतर तुम्हीच अयोध्येचे खरे महाराज आहात. कृपया अयोध्येत परत चलावे. हो श्रीराम. हो श्रीराम, कृपया तुम्ही आमच्या सोबत अयोध्येत चलावे. माता पितांच्या आज्ञेनुसार मी हा वनवास स्वीकारला आहे आणि कुठल्याही परिस्थितीत त्यांच्या आज्ञेचा अपमान करणार नाही. हो, मीही श्रीरामांची सहमत आहे. दादा, मी राज्य तिलकाचे सगळे सामान घेऊन आलो आहे. तुम्ही राजा म्हणून अयोध्येस चला.
मी 14 वर्ष वनवासात राहील. असा विचार करू नकोस. मी अयोध्येस येणे शक्य नाही. बरोबर आहे. बरोबर आहे भरत दादा, हे शक्य नाही. भरत कर्तव्य आणि भावना यात आदला बदली करू नकोस. कर्तव्य हे श्रेष्ठ आहे आणि ते पार पाडलेच पाहिजे. तू अयोध्येत जा. भरत, राम बरोबर बोलत आहे. राम बरोबर बोलत आहेत. तुझ्या भावना मी जाणतो, परंतु तुझं कर्तव्य हे विसरून चालणार नाही. चल, अयोध्येत जाऊन राज्यपाठ सांभाळ. लक्ष्मणा, माता सीता, तुम्ही तरी दादाला समजवा की अयोध्येस परत चला. भरत, मी दादाच्या शब्दापुढे नाही. तू अयोध्येत जा आणि राज्य सांभाळ. दादा आणि माता सीता यांची काळजी करू नकोस. मी आहे इथे. ठीक आहे, मी जाईल, पण अयोध्याचा राजा म्हणून नाही, तर श्रीरामांचा सेवक म्हणून. म्हणजे तुम्ही नाही तर तुमच्या चरण पादुका मला द्याव्या. मी त्यांना माझा मुकुट बनवेल आणि नंदीग्राम मध्ये राहून राज्यकारभार करेल. धन्य आहेस तू भरत. मी तर पिताश्रीच्यासाठी राज्य सोडले, पण तू तर माझ्यासाठी राज्य सोडतोय. तू खरंच एक महात्मा आहेस. धन्य आहेस तू भरत, धन्य आहेस. भरत श्रीरामांच्या पादुका डोक्यावर घेऊन निघतो. भक्त ले चला रे राम की निशानी, शीश पर खड़ा अखियों में पानी. राम भक्त ले चला रे राम की निशानी, राम भक्त ले चला रे राम की निशानी. शीश खड़ा ले चला ऐसे, राम सिया जी संग हो जैसे. अब इनकी छाँव में रहेगी राजधानी. राम भक्त ले चला रे राम की निशानी, राम भक्त ले चला रे राम की निशानी. बोला श्री रामचंद्र की. एकदा जोरदार टाळ्या होऊ देत. धन्य आहे तो भरत आणि धन्य आहे ते प्रभू रामचंद्र. खरंच एक बंधुप्रेमाचा सुंदर अनुभव आत्ता आपण सगळ्यांनी अनुभवला. रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून भरताने प्रभूंचा आदेश प्रमाण मानला आणि इदन्न मम असे म्हणत समर्पण वृत्तीने राज्यकारभार चालवलं. ही समर्पणाची भावना फक्त बंधुभावातच असते असं नाही, तर ती एका भक्ताच्या ठाई सुद्धा तितकीच असते. अगदी बरोबर. आता श्रीरामांच्या अनेक भक्तांपैकी शबरीचंच उदाहरण घेऊया ना. शबरीप्रमाणे भक्तीचा हा मार्ग सगळ्यांसाठी खुला असतो. प्रभू रामचंद्रांचं रामनाम. हो ना, भगवंत कुठल्याही रूपात प्रकट होतात आणि आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी नक्की भेटतात. त्या भगवंताचे रूप समजण्यासाठी तिथे शबरी आणि शबरीची भक्तीच हवी. शबरीची हीच निस्वार्थ आणि पवित्र भक्ती सादर करायला येत आहेत अभिमन्यू गटातील विद्यार्थी.
आएंगे। मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। राम आएंगे, आएंगे, राम आएंगे। राम आएंगे, आएंगे, राम आएंगे। हाँ हाँ, मेरी झोपड़ी के भाग आज जाग जाएंगे, राम आएंगे। मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। शबरी जो है बाट राम की, शबरी जो है बाट, सबरी जो है बाट राम की, सबरी जो है बाट। शबरी जो है बाट राम की, शबरी जो है बाट, सबरी जो है बाट राम की, सबरी जो है बाट। सजाऊंगी, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी। दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी, दीप जला के दिवाली मनाऊंगी। राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी। मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे, राम आएंगे। मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे, राम आएंगे। हाँ, मेरी झोपड़ी के भाग आज जाग जाएंगे, राम आएंगे। मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। राम झूलेंगे तो पालना झुलाऊंगी, राम झूलेंगे तो पालना झुलाऊंगी। मीठे मीठे मैं तो भजन भी सुनाऊंगी, मीठे मीठे मैं तो भजन सुनाऊंगी। प्रभु मेरे झूलेंगे तो पालना झुलाऊंगी, मीठे मीठे मैं तो भजन गुनगुनाऊंगी। मेरी जिंदगी के सारे दुख मिट जाएंगे, राम आएंगे। हाँ, मेरी जिंदगी के सारे दुख मिट जाएंगे, राम आएंगे। मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। सबरी जो है बाट राम की, शबरी जो है बाट, सबरी जो है बाट राम की, सबरी जो है बाट। हाँ हाँ, शबरी जो है बाट राम की, शबरी जो है बाट, सबरी जो है बाट राम की, सबरी जो है बाट।
लगाऊंगी। मैं तो रुचि रुचि भोग लगाऊंगी। मीठे मीठे बेर प्रभु को खिलाऊंगी। मीठे मीठे बेर प्रभु को खिलाऊंगी। देवेंद्र रुचि रुचि भोग में लगाऊंगी। कैलाश मीठे मीठे बेर में खिलाऊंगी। गुरु कृपा से भाग मेरे खुल जाएंगे। राम आएंगे मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे। राम आएंगे मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे। राम आएंगे। सियावर रामचंद्र की जय। धन्य ते राम आणि धन्य ती शबरीची रामभक्ती. रामाच्या भक्तांचं किती म्हणून ते वर्णन करावं. एक ती शबरी आणि एक आमचा हनुमान. दोघांच्याही भक्तीचा मार्ग निराळा असला तरी तितकाच निरागस आणि समर्पण भावनाही एकच. ती कशी काय वृंदाताई? अगं, रामाला क्षुल्लक समजणाऱ्या त्या रावणाला सुद्धा लंका दहनानं रामचंद्रांच्या सेनेच्या शक्तीची छोटीशी झलक दाखवली बरं का हनुमानाने. हे पण एक भक्तच करू शकतो. हे शक्ती प्रदर्शन बघूया पुढील सादरीकरणातून. सादर करत आहे अभिमन्यू गटातील विद्यार्थी. लीलया उडुनी गगनात, लीलया उडुनी गगनात, पेटवी लंका हनुमंत, पेटवी लंका हनुमंत, पेटवी लंका हनुमंत, पेटवी लंका हनुमंत. नगाकार घन दिसे मारुती, दिसे परी ते पुच्छ मारुती. नगाकार घन दिसे मारुती, दिसे परी ते पुच्छ मारुती. आगवर्षणी नगरी वरती, गर्जना करी महावात, पेटवी लंका हनुमंत, पेटवी लंका हनुमंत. त्या शिखराहून त्यागे हावर, कंदुक सातो पुढे कपिवर. त्या शिखराहून त्यागे हावर, कंदुक सातो पुढे कपिवर. शिरे गवाक्षी उच्च भयंकर, चालला नगर चेतवीत, पेटवी लंका हनुमंत, पेटवी लंका हनुमंत. खडके मंदिर पेटे गोपुर, द्वार कडाळून वाजे भेसूर. खडके मंदिर पेटे गोपुर, द्वार कडाळून वाजे भेसूर. रणे ओरणे तो अंतःपुर, प्रकाशी पुढे वस्तू जात, पेटवी लंका हनुमंत, पेटवी लंका हनुमंत. वारा अग्नी अग्निवारा, नुरे निवारा नाही खारा, जळल्या वेशी जळे पहारा. नाचतो अनल मूर्तिमंत, पेटवी लंका हनुमंत, 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 पेटवी लंका हनुमंत. बजरंगबली हनुमान की जय. प्रभु रामचंद्र की.
पाहिलंच का हनुमानाचं शक्ती प्रदर्शन. याच शक्तीने मोठमोठ्या शिळासुद्धा वानर सेनेने आणल्या खऱ्या, पण समुद्राच्या पाण्यात या तरणार तरी कशा? तिथे कसोटी लागली खऱ्या भक्तिभावाची. श्रीराम 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 या नामस्मरणाने या मोठ्या मोठ्या शिळ्या तरल्या आणि बांधला गेला तो सेतू. हाच प्रसंग बघूया पुढच्या सादरीकरणातून. सादर करत आहेत ध्रुव गटातील विद्यार्थी. ज्याने तारली वानरे, ज्याच्या पदे शिळा उद्धरे, पाषाण तोही तरे महासमुद्री. एकदा सेतू बांधारे सेतू बांधारे सेतू बांधारे सेतू बांधारे सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी. टाळ्या वाजवून मुलांना प्रोत्साहन देऊया, मुलांचे कौतुक करूया. सेतू बांधारे सेतू बांधारे सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी. सियावर रामचंद्र की जय. गिरिराजांचे देह निखळुनी गजांग शात्या शिळा उचलुनी. गिरिराजांचे देह निखळुनी गजांग शात्या शिळा उचलुनी. जळात द्या रे जवे ढकलुनी जळात द्या रे जवे ढकलुनी. सेतू बंधने जोडून ओढा सेतू बंधने जोडून ओढा समीप लंकापुरी. सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी. सियावर रामचंद्र की जय. फेका झाळे फेका डोंगर पृष्ठी झेलिल त्यांना सागर. फेका झाळे फेका डोंगर पृष्ठी झेलिल त्यांना सागर. ओढा पृथ्वी पैल तटावर ओढा पृथ्वी पैल तटावर. बडवाग्नी तो धरील माथी बडवाग्नी तो धरील माथी. सेतू शेषापदी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी. सियावर रामचंद्र की जय. राम भक्तिये दाटून पोटी शततीर्थांच्या लवल्या पाठी. राम भक्तिये दाटून पोटी शततीर्थांच्या लवल्या पाठी. सत्कार्याच्या पथिकासाठी सत्कार्याच्या पथिकासाठी श्रीरामाला असेच घेती श्रीरामाला असेच घेती. बानर पाठी बदी. सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी. सियावर रामचंद्र की जय. प्रभु रामचंद्र की. भक्ती, शक्ती, संघटना, मैत्र या सगळ्या गुणांचा साक्षात्कार आपल्याला आत्तापर्यंत झाला खरा, पण दुष्टांचा नाश करण्यासाठी शूर आणि चांगले योद्धे कसे असावेत हे रामायणातील काही भूमिकांमधून आपल्याला समजलेच असेल. एक काम करूयात का वृंदाताई, आपण दोघी जाऊयात ना अयोध्येला. काय ग 14 मिनिटं पण नाही झाली तुला वनवासामध्ये, लगेच कंटाळा आला? प्रभू रामचंद्रांकडे बघ, 14 वर्ष काढली त्यांनी. थोडी तरी सहनशक्ती हवी, थोडा तरी धीर हवा. खरंय. आता हेच पहा ना, रावण वधापूर्वी अंगदाला पाठवून सुधारण्याची शेवटची संधी रामाने दिलीच होती. राम काय एका झटक्यात रावणाचा वध करून परत आला असता, पण ती संधी नाकारल्यावर मात्र न्यायासाठी रामानं रावण वध केला. एक योद्धा म्हणून एका राजाप्रती असलेला आदर, त्याला दिलेली सुधारण्याची संधी आणि दुष्टांचा नाश असे सर्व गुण आपल्याला या प्रसंगातून दिसतात. बिभीषणाला लंकाधिपती होण्याचा आदेश दिला आणि आपल्या वानरसेनेचा निरोप घेऊन
बिभीषणाने दिलेल्या पुष्पक विमानात बसून प्रभू रामचंद्र सीतेसह अयोध्या नगरीत परत आले. नगरवासियांच्या आनंदाला सीमा राहिली नाही आणि सुरू झाला तो जय जयकार. पाहूया पुढील सादरीकरणातून सादर करत आहेत मीरा गटातील विद्यार्थी. वाल्मिकींनी स्वतः सुद्धा ही गोष्ट उलट सुलट फिरवली. बिभीषणाला सुग्रीवाला सन्मानपूर्वक निरोप देऊन श्री रामचंद्र अयोध्येमध्ये येऊन राज्य ग्रहण करतात. अशा वेळी अत्यंत आनंदित झालेली अयोध्येची जनता म्हणते, त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार, जय जयकार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. पुष्पकयानातुनी उतरले स्वर्ग सौख्य साकार, स्वर्ग सौख्य साकार. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. तुझ्या मस्तकी जळे शिंपिता, सप्त नद्यांना मिळो तीर्थता. तुझ्या मस्तकी जळे शिंपिता, सप्त नद्यांना मिळो तीर्थता. अभिषिक्ता तुझ जाणीव देता, अभिषिक्ता तुझ जाणीव देता. मुनिवचनांचा पुन्हा होऊ दे अर्थासह उच्चार, अर्थासह उच्चार. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. प्रजाजनी जे रचले स्वप्नी, मूर्त दिसे ते स्वप्न लोचनी. प्रजाजनी जे रचले स्वप्नी, मूर्त दिसे ते स्वप्न लोचनी. राजा राघव सीता राज्ञी, राजा राघव सीता राज्ञी. चतुर्वेद से लोक पूजिती, रघुकुल दीपक चार, रघुकुल दीपक चार. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. राम राज्यया असता भूवर, कलंक केवळ चंद्र कलेवर. कज्जल रेखित श्री नयनावर, कज्जल रेखित श्री नयनावर. विचारातले सत्य आणतील अयोध्येत आचार, अयोध्येत आचार. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार, जय जयकार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. पुष्पकयानातुनी उतरले स्वर्ग सौख्य साकार, स्वर्ग सौख्य साकार. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार. जय श्रीराम. जय श्रीराम. आतापर्यंत आपण रामायणाचे विविध प्रसंग अनुभवले. अगं थांब थांब, अजून एक प्रसंग बाकी आहे. तो कुठला? आता इथून तर खरं रामराज्य सुरू झालं. धोब्याच्या वक्तव्यामुळे प्रभू रामांना आणि माता सीतेला
फार मोठ्या परीक्षेला सामोरं जावं लागलं आणि सीता मातेला पुन्हा घडला तो वनवास. त्याच वनवासात वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात रघुवंशातील 2 कुलदीपकांचा जन्म झाला. तेच हे लवकुश. सादर करत आहेत इंग्रजी माध्यमातील विद्यार्थी. ओम श्री महागणाधिपतये नमः. ओम श्री उमा महेश्वराभ्यां नमः. वाल्मीकि गुरुदेव के पद पंकज सिरना सुमिरे मात सरस्वती हम पर हो सहाय. मात पिता की वंदना करते बारंबार. गुरुजन राजा प्रजाजन नमन करो स्वीकार. हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की. हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की. ये रामायण है पुण्य कथा श्री राम की. जम्बूद्वीपे भरत खंडे आर्यावर्ते भारतवर्षे एक नगरी है विख्यात अयोध्या नाम की. यही जन्मभूमि है परम पूज्य श्री राम की. हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की. ये रामायण है पुण्य कथा श्री राम की. ये रामायण है पुण्य कथा श्री राम की. रघुकुल के राजा धर्मात्मा चक्रवर्ती दशरथ पुण्यात्मा. संतति है तो यज्ञ करवाया धर्म यज्ञ का शुभ फल पाया. कृप घर जन्मे 4 कुमारा रघुकुल दीप जगत आधारा. चारों भ्रातों के शुभ नामा भरत शत्रुघ्न लक्ष्मण रामा. गुरु वशिष्ठ के गुरुकुल जाके अल्पकाल विद्या सब पाके पूरन हुई शिक्षा रघुवर पूरन काम की. हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की. ये रामायण है पुण्य कथा श्री राम की. मृदु स्वर कोमल भावना रोचक प्रस्तुति ढंग एक एक कर वर्णन करें लव कुश राम प्रसंग. विश्वामित्र महामुनि राई तिनके संग चले 2 भाई. कैसे राम ताड़िका
धनुष कठोर, सबकी दृष्टि राम की ओर। राम विनय गुण के अवतार, गुरुवर की आज्ञा सिरधार। सहज भाव से शिव धनु तोड़ा, जनक सुता संग नाता जोड़ा। रघुवर जैसा और न कोई, सीता की समता नहीं होई। दो करे पराजित, कांति कोटि रति काम की। हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की। ये रामायण है पुण्य कथा सिया राम की। प्रभु रामचंद्र की, सियावर रामचंद्र की, पवन पुत्र हनुमान की. एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा या सगळ्या बालचमूंसाठी. अच्छा, अभ्यागतांना मी विनंती करते की त्यांनी आम्हा बालचमूंना शुभेच्छा द्याव्यात. खूप छान. तसं तर मी पाहुणी नाहीये. भाऊ कुलकर्णी सर, लिमये काका, शारदाताई यांच्या छत्रछायेखाली तयार झालेली आहेच म्हणेल बरं का. आणि खरोखर रामानं मला आज दिलेला प्रसाद आहे. या ठिकाणी मला बोलवलं, व्यक्त करायला दिलं. मला वाटत नाही त्यात किती व्यक्त होईल. मला खूप बोलायची ओढ आहे, पण कधीतरी संधी मिळेल अशी आशा करते की पालक भगिनींसोबत मला एकदा बोलायचे आणखी. तरी आज जे सादरीकरण झालं ना, अयोध्येला जाऊन आल्यासारखं वाटलं बरं. आणि प्रत्यक्ष मिथिलेला गेलो, जनकपुरी पाहिली आणि इतकं मन भरून पावलं ना, तृप्त झाले की खरंच असं जर प्रत्येक भगिनीनी आपली पूर्ण रामायण कथा आपल्याला पाल्याला सांगितली ना, तर उत्तम रामराज्य येण्यासाठी वेळ लागणार नाही बरं. आलेलंच आहे, अगदी आलेलं आहे. आणि मी तर माझ्या जीवनाचा संकल्प केलेला आहे शारदाताईंसमोर, सुधीर कुलकर्णी सरांसोबत, की मला कुणी नाही मिळालं ना तरी मी कुठेही, अगदी स्लममध्ये मला तशी ऑर्डर पण येते की ताई या ना, आमचं समाज मंदिर देतो, त्या ठिकाणी कथा सांगा ना. कथा कुणाला सांगावी नाही, ही कथा अशी आहे ना की उत्तम पुरुष बनणार आहे. आता मी जास्त कथेमध्ये जात नाही बरं. कथा आपल्याला माहीत आहेत सगळ्या पालकांना, पण मला कथा सांगताना जे अनुभव आले, मी कथा कशी कशी रंगवत नेली आणि कसं कसं मला सुचत गेलं, हे अगदी 2 ते 3 मिनिटात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पहिल्या वर्षी भाऊंच्या आशीर्वादाने मी सहज कथा सांगितली, एक एक गोष्ट धावती. दुसऱ्या वर्षी जरा आणखी जास्त क्रम घेतले, जास्त कथा घेतल्या. त्यानंतर असं वाटलं की माझंही वाचन वाढत होतं आणि रामकथा जिथे चालते ना, तिथे प्रत्यक्ष हनुमानराय उपस्थित असतात. आणि रामाच्या राज्यात तर राम सगळीकडंच आहे. आणि मग असं सुचलं की रोज एकानं हनुमानाची ड्रेपरी करून यायची आणि गोष्ट सांगताना तो इथे उपस्थित असणार. तसे फोटोज पण माझ्यासोबत आहेत बरं. आणि एक दिवस मुलं म्हणे, ताई फक्त हनुमानच का कथेला, आम्ही घरच्या घरी ड्रेपरी बनवतो. 0 बजेट शिकवलं मी त्यांना की आहे त्यातून कसं निर्माण करायचं. अगदी ती गोल रिंग असते ना, त्यापासून तो बाण बनवला. झाऱ्या असतो तळणाचा, त्यापासून गदा बनवली. आणि घरामध्ये कचरा होऊ द्यायचा नाही, आईवडील ओरडणार नाही, ह्या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा मी काळजी घेतली. कथा सांगताना, छोट्या वयोगटाला सांगताना थोडं शब्द,
प्रसंग यांची मला मर्यादा येत होती. जसं अहल्येचा प्रसंग आहे तर आपला विषामृताचा खेळ सहज घेतला. विषामृत टच केलं की विष आणि अमृत काय असतं, तसंच अहल्येची शिळेची अहल्या कशी झाली, किंवा पुढे कोणत्या 3 आयांची कोणती मुलं, ते कसं लक्षात ठेवायचं, म्हणजे शिक्षणही झालं पाहिजे, नुसती कथाच नाही. तर एक दिवस असं सुचलं मला की लग्नपत्रिका बनवून आणा, उद्या रामाचं लग्न आहे, स्वयंवर आहे. तर अक्षरशः मी रडले त्या दिवशी. कामगार वर्ग आहे पिंपरी चिंचवडमध्ये आलेला, तर एक मुलगी सीतागडीची होती. मी सीतागडी नावाचा कथेत उल्लेखच केला नव्हता, पण तिने चौका लिहिलं सगळ्या चिरंजीवांची नावं, 4 भावांची, आणि अगदी 1ली पर्यंतच्या मुली त्यांच्या बायकांचीही नावं सांगत होत्या. श्रुतकीर्ती म्हणताना तर फार गोड वाटत होतं. जसा आपला आत्ता राम बोलत होता ना, भडत भडत, खूप कौतुक वाटत होतं. आणि श्रुतकीर्तीचे ते शब्द अजून कानात गुंजतात ते माझ्या, इतकं भरून यायचं मला. तर त्या पत्रिका मी जमवायची. माझ्या मुलांनी, ताईंनी पाहिले, माझ्या मुलांनी पत्रिका बनवली. अजून दुसरं, किष्किंधेवरून वानर निघतात, उत्तम मैत्री, उत्तम पुरुषाच्या गुणांची कीर्ती किती गावी ही थोडीच आहे. तर ह्या मित्रांचं सहकार्य मिळतं, सुग्रीव, वानर सेना सगळ्यांचं. आता माझं पहिल्यापासून इंटेन्शन असायचं, मुलगा शिकतो पण तो कॉमन सेन्स किती वापरतो, आपला निर्णयक्षम किती झालेला आहे, तो या कथेतून झाला पाहिजे, यावर माझा जास्त फोकस असायचा. तर मी आदल्या दिवशी त्यांना होमवर्क द्यायची. उद्या लढाईला जायचं आहे, किष्किंधेला सोबत घेऊन जायचं आहे, तर सोबत काय काय लगेच घ्याल. असली सुंदर उत्तर होती, खूप छान. एक पालक होते, ऑनलाईन सांगितल्याचा एक उत्तर आलेलं होतं. ऑनलाईन पण गोष्टी सांगायची मी. तर माझे बाबा नेव्हीत आहेत, तर ते नेव्हीतला युद्धासाठी जाताना अशा अशा वस्तू लागतात. खरंच मी ती कल्पनाही केलेली नव्हती. एक पालक पोलीस होते, तर असं लगेच लिहिलं होतं ना, झाली माझी अभ्यासाची तयारी. भली मोठी शब्दांची यादी झाली होती. अभ्यास दुसरा काय असतो, जोड शब्द लिहिता आले, डोकं चालवता आलं, ओके, कथाही पूर्ण झाली. आणि मग ती उत्तरं घेऊन आम्ही दुसऱ्या दिवशी, माझं सहज उत्तर असायचं, अरे रामाचं काम 0 बजेट होतं, माहितीये का, दगडांचा वापर केला, झाडांचा वापर केला, त्या मरकटांना थोडीच बाण मारता येणार आहेत. अरे ताई, म्हणजे त्यांचं ते डोक्यावर हात मारणं कौतुकास्पद. मला खूप छान वाटायचं की आता गोष्टीला कसा ट्विस्ट आला. त्यानंतर इमोशनलही झालीत मुलं बऱ्याचदा. जेव्हा रामवियोगाचा प्रसंग आहे त्यावेळेस मुलांना मी भाऊकही बनवलं. हो, रडली पाहिजे मुलं. आजकाल रडणं विसरत चाललोय आपण आणि मुलं. तर मुलं रडली पाहिजेत, म्हणजे हृदयापर्यंत गोष्ट गेली पाहिजे. तर तो वियोग आहे ना, खूप सुंदर. एका बाजूला त्रैलोक्य होतं त्या राजमुकुटाचं भरताच्या डोक्यावर, पण तो मुकुट त्यानं रामाच्या पायावर ठेवला आणि रामाच्या पादुका घेऊन तो डोक्यावर गेलेला होता. किती मोठा त्याग होता, किती मस्त बंधू प्रेम होतं. आता माझं फोकस नेहमी गोष्टीवर असतो, थोडाच वेळ असेल, पण मी एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे. धर्मराजाच्या राज्या, अगदी शॉर्टकट तुम्ही समजून घ्या. धर्मराजाच्या राज्यामध्ये एक वाद सोडवायला आलेला होता. तर त्याच्या राज्यामध्ये एक तरुण शेतकरी होता, एक वृद्ध शेतकरी होता. आणि वृद्धाला कुणी नव्हतं आणि आता त्याला शेती करायला त्राण राहिलेलं नव्हतं. तरुणाकडं तेवढं त्राण होतं. वृद्धानं ती जमीन तरुण शेतकऱ्याला विकली आणि त्याचा योग्य मोबदला त्या तरुणानं त्या वृद्धाला दिला आणि तो आपली रोजीरोटी करून खायला लागला. एक दिवस तरुणानं शेती नांगरताना त्याचा नांगर अडखळला, तर खाली सोन्याच्या मुद्रांनी भरलेला हंडा सापडला. आता या तरुणानं काय केलं असेल सगळ्यांना प्रश्न पडलाय. तर तो हंडा घेतला आणि वृद्धाच्या घरी गेला आणि म्हणे, हा तुझा धनानं भरलेला हंडा तू न्यायला विसरला किंवा चुकून मला सापडलाय, पण हा तुझा आहे. तर तो वृद्ध काही केले ऐके ना, नाही, हा हंडा तुझाच आहे, मी तुला जमीन विकली आहे, जमिनीतलं गवताचं पातं सुद्धा तुझं आहे, आता माझ्या त्या जमिनीवर किंवा त्या
मुद्रेवर काहीही अधिकार राहिलेला नाही, प्लीज हे मला नको. तरुण काय ऐकायलाच तयार नाही. थोडंसं ऐकायला आश्चर्य वाटत असेल हो ना, पण तरुण ऐकायलाच तयार नाही. हा घेतलाच पाहिजे, तुम्ही एवढे वृद्ध आहात. नाहीच ऐकायला वृद्ध व्यक्ती तयार. शेवटी धर्मराजाकडे भांडण गेलं, न्यायालयात न्याय. आता परत प्रश्न पडला असेल तुम्हाला, काय न्याय दिला असेल? पहिल्यांदा धर्मराज भरून पावला, माझी प्रजा इतकी सुंदर आहे, किती सुंदर आहे, मी काय काय दिलं पाहिजे माझ्या प्रजेला. म्हणून राजानं न्याय दिला धर्मराजानं की हा रिकामा हंडा मला द्या आणि त्यावर मी तुमच्या दोघांची आठवण आयुष्यभर ठेवेल. आणि यातल्या ज्या सुवर्ण मुद्रा आहेत ना, त्या दोघात अर्ध्या अर्ध्या वाटून घ्या. होईल का हो असं? इन प्रेझेंट लेट हिम सी व्हॉट हॅपन. पण प्रयत्न करूया कसा, की आपल्या प्रत्येक पालकानं मुलाला सगळ्या छोट्या मोठ्या प्रसंग सांगायला हवेत आणि मुलाला उत्तम पुरुष, उत्तम गुणवान बनवलं पाहिजे, अशी सदिच्छा व्यक्त करते. आजच्या कार्यक्रमामागे शिवराज दादा, वैशालीताई, सर्व ताया यांनी अपार कष्ट घेतलेले आहेत आणि प्रचंड वानर सेना त्यांच्या मागे होती. ही सगळी वानर सेना आहेत आणि तुम्ही सगळ्या जणी पालक भगिनी आणि पालक खूप भाग्यवान आहात की माझा मुलगा राम बनला, माझा मुलगा हनुमान बनला, माझी शबरी बनली. खूप छान, धन्यवाद. फक्त भाऊंनी मला सांगितलं होतं हे सगळं करताय, पण एक श्लोकी रामायण म्हणून घ्या की मुलांकडून. भाऊ नेहमी नवीन काहीतरी देत राहायचे, जडत राहायचे. लिमई काकांचाही तसाच अट्टहास. तर तो श्लोक म्हणून मी थांबेल. आदौ राम तपोवनादि गमनम हत्वा मृग कांचनम वैदैहरणम जटायुमरणम सुग्रीव संभाषणम वाली निर्दलनम समुद्र तरणम पश्चात रावण कुंभकर्ण हननम एतादि रामायणम. या 4 ओळीमध्ये पूर्ण रामायण म्हटलेलं आहे आणि मी या ठिकाणी थांबते. मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. सियावर रामचंद्र की, पवन सुत हनुमान की. नमस्कार. थोडक्यात आभार मानते. माता रामो मत्पिता रामचंद्रा, स्वामी रामो मत्सखा रामचंद्रा. प्रभू रामचंद्रांच्या अधिपत्याखाली बंधुत्व, मैत्री, न्यायाने आणि प्रेमाने ही प्रजा, ही सृष्टी एकत्र नांदते. श्रीराम हे आपल्या सगळ्यांचे माता पिता आहेत. प्रबोधिनीत हा सोहळा घडून यावा ही सुद्धा परमेश्वराचीच इच्छा होती. आज हा सोहळा घडून आला आणि हा येण्यासाठी अनेक दृश्य अदृश्य असे हात कार्यरत होते. त्याविषयीची छोटीशी कृतज्ञता मी शब्दसुमनाने व्यक्त करते. आज खऱ्या अर्थी बाळगोपाळांनी गाण्यातून, नाट्यातून, मनोहर रूपी अयोध्याच सादरीकरणातून साकारली. त्यामुळे प्रथमतः जोरदार टाळ्या वाजवून या बालचमूंचे कौतुक करूयात. आणि हे तर खरं शिवधनुष्य होतं, पण हे शिवधनुष्य आमच्या सर्व शिक्षकांनी पेललं. त्यांना सहाय्य करणाऱ्या सगळ्या मावशी यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवूयात. मुलांमधील वैविध्य, त्यांच्यातील गुणांची जोपासना करण्यात पालकांचा सिंहाचा वाटा असतो यात शंकाच नाही. घरोघरी नक्कीच राममय वातावरण झाले होते. वर्गासाठी ताईंच्या मदतीला सुद्धा अनेक हात पुढे आले आणि अनेक जणांनी सहाय्य केले, त्याबद्दलचाही आनंद व्यक्त करते. आणि जे सहकार्यासाठी आले त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवूयात. तसेच नाट्य बनवण्यासाठी, नृत्य बसवण्यासाठी आपल्या शाळेतली एक युवती क्षिप्रा पटवर्धन हिने खूप छान मार्गदर्शन केलं. तिचंही विशेष कौतुक. प्रबोधिनीत एक काम करून चालत नाही, अनेक कामं करावी लागतात. तसे मुक्तिसोपांचे जे सगळे सहकारी आहेत त्यांनीही त्यांचं मुक्तिसोपांचं काम सांभाळून आम्हालाही पूर्ण छान मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मयुरीताई, हर्षाताई, प्रतीक्षाताई यांचेही विशेष आभार. सजावटसाठी आपलेच पालक श्रीयुत धीरजदादा पाटील
यांनी खूप छान सजावट केली. हा देखावा आपण सगळेजण पाहता आहात. काल त्यांनी खूप छान पद्धतीने या सगळ्याचं नियोजन केलं आणि सगळा सजावट आपल्याला आवडेल, भावेल आणि त्या कार्यक्रमाला साजेशी असेल असा केलेला आहे. तर त्यांच्यासाठी सुद्धा विशेष आभार. आपल्या सगळ्यांना यूट्यूबचं जे लाईव्ह प्रक्षेपण बघायला मिळणार आहे किंवा फोटो बघायला मिळणार आहेत, तर याबद्दलचं सुद्धा नरेंद्र सरांनी केलेलं काम, याच्यासाठीही जोरदार टाळ्या वाजूयात. आपली मुलं तिकडे लाईव्ह कार्यक्रम बघतायत आणि याचं सगळ्याचं श्रेय मला वाटतं नरेंद्र सरांना आहे. आणि परत विद्यार्थ्यांच्या कौतुकासाठी जे कुटुंबीय आले, आजी आजोबा आले, काका काकू आले, मामा मामी आले, या सगळ्या कुटुंबाचं सुद्धा मनपूर्वक आभार. कारण कौतुक करण्यासाठी आपण सगळे सहकुटुंब आलात आणि कुटुंब संस्कृती वर्ष साजरं करत असताना हा आनंद आहे की आपण सगळे उपस्थित आहात. आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीचा मनपूर्वक आनंद व्यक्त करते. सादरीकरणासाठी तांत्रिक जबाबदारीची साथ उत्तम मिळालीच, पण ती आमच्या पालकांची होती. तसेच ताई तुम्ही फक्त सांगा हो, आम्ही सगळे काम करायला तयार आहोत असे म्हणत अनेक हात पालक समितीचे आमच्या सोबत होते. म्हणून एकदा जोरदार पालक समितीसाठीच्या टाळ्या आपण वाजवूयात. या सर्वांपलीकडे अगदी पडद्यापलीकडची साथही तितकीच मोलाची असते. यासाठी मनोहर सभागृहाचे सर्व चोख काम बजावणारे आमचे अनिलदादा आणि पुराणिक सर यांचेही विभागातर्फे आभार मानते. आणि कार्यक्रम प्रमुख म्हणून रंजनाताईंनी ही जबाबदारी अतिशय उत्तमपणे पेलली. त्यामुळे सगळ्यात जोरात टाळ्या वाजल्या पाहिजेत मला वाटतं रंजनाताईंसाठी. तर खूप सुंदर नियोजन, आयोजन, त्यापूर्वीचा अभ्यास हा फार महत्त्वाचा असतो एखादा कार्यक्रम करताना आणि तेही त्यांनी समर्थपणे पेलली, याचे विशेष कौतुक. आजच्या या सादरीकरणामागे अनेक आशीर्वाद, अनेक शुभेच्छा आपल्याला लाभल्याच आहेत. पण विभागाचे मार्गदर्शक माननीय शिवराजदादा यांचेही वेळोवेळी मिळालेले सहकार्य आणि मार्गदर्शन याच्यामुळे हे शक्य झाले. तसेच आदरणीय केंद्रप्रमुख माननीय देवळेकर सर यांचा पाठिंबा आणि प्रोत्साहन यातून आमच्या कामाची प्रेरणा वाढत गेली आणि म्हणूनच सर्व वरिष्ठांचे मी मनपूर्वक आभार मानते. तसेच क्रीडाकुलमधील शेलार सर यांनी आमची धावपळ लक्षात घेऊन उत्तम फलकलेखन खाली केलेलं आहे. आपण सगळ्यांनी ते पाहिलेलं आहे. तर शेलार सरांनाही मनपूर्वक धन्यवाद. आता आपण कार्यक्रमातील अंतिम पुष्प गुंफणार आहोत. अध्यापक नृत्य आपल्यासमोर असेल, त्याच्यात राम नामाची शेवटची धून असेल, ती आपण जागेवर बसून सगळेजण रामनामात तल्लीन होऊन ती रामधून म्हणणार आहोत आणि त्यांनीच कार्यक्रमाचा समारोप होईल. पण समारोप झाल्यावर आपण कोणीही आसन सोडणार नाही. त्याच्यानंतर पुढच्या महत्त्वाच्या काही सूचना आहेत त्या आपल्याला देण्यात येतील. तोपर्यंत विद्यार्थी ते सगळं बघणार आहेत, आनंद घेणार आहेत. त्यामुळे कोणीही घाई करू नका. जसे ताई इथनं सूचना देतील त्याच वर्गाचे विद्यार्थी विद्यार्थ्यांना घेण्यासाठी पालक जातील. कारण मुलांची सुरक्षितता ही पहिल्यांदा महत्त्वाची, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेऊयात. यानंतर मी पुढच्या निवेदनाकडे म्हणजेच अध्यापक नृत्याकडे वळते. जय श्रीराम. भारतीयांच्या श्रद्धेचा, आस्थेचा, जीवनमूल्यांचा भाग असलेल्या प्रभू श्रीरामांच्या चरित्रात भारतीय संस्कृतीची सारी वैशिष्ट्ये आहेत. रामकथा हे तर भूलोकीचे अमृत आहे. त्याच्या श्रवणांनी आपल्याला स्वसामर्थ्याची जाणीव होते. एक पत्नी, एक वचनी, एक बाणी असा कोदंडधारी राम सर्वांनीच आचरणात आणावा असाच आहे. योग वशिष्ठ हा अतिशय प्राचीन ग्रंथ आहे. या ग्रंथात अनेक कथांद्वारे वशिष्ठ मुनींनी श्रीरामाला उपदेश केला आहे. आत्मज्ञानाचे अमृत देणाऱ्या या ग्रंथात श्रीराम पुरुषोत्तम कसे झाले याबद्दलची माहिती आहे. बालपणी गुरुकुलात शिक्षण पूर्ण करून श्रीराम अयोध्येत परत आल्यावर तीर्थक्षेत्र पाहण्यासाठीचा एक प्रवास केला. त्यावेळी लोकांचे जीवनमान पाहून जीवनाविषयीचे वैराग्य आले. त्यावेळी वशिष्ठ मुनींनी श्रीरामाला उपदेश दिला. संसार सागरातून तरुण जाण्यासाठी मोक्षप्राप्तीचा उपाय सांगितला आहे. एकूण 7 प्रकरणात त्याची मांडणी आहे. पहिले वैराग्य प्रकरण, यात आत्मज्ञानाचे खरे खुरे ज्ञान आहे. तर दुसरे मुमुक्षु व्यवहार प्रकरण, यात सत्संग हे मोक्षाचे द्वारपाल आहेत. तिसरे उत्पत्ती प्रकरण, यात आत्मबोध हे सुखाचे साधन.
आणि चौथे स्थिती प्रकरण, यात तटस्थतापूर्वक विचार करता येणे असे आहे. तर पाचवे उपशम प्रकरण, यात परमात्मा आणि जीवात्मा एकच आहेत अशी मांडणी आहे. सहावे निर्वाण प्रकरण पूर्व, यात ज्ञान हेच खरे तप म्हटले आहे. आणि सातवे निर्वाण प्रकरण उत्तरार्ध, यात आत्मशांती यातून मोक्ष संन्यासपर्यंतचा प्रवास दिला आहे. भारद्वाज ऋषी हे या योग वशिष्ठ ग्रंथाचे पहिले श्रोते होते. महर्षी वाल्मिकी म्हणतात, राम हा सच्चिदानंद स्वरूप आहे. राम हा महाविष्णू अवतार आहे. त्याचे ज्ञान स्वयंसिद्ध आहे. असा हा परमात्मा आपल्या सर्वांमध्ये विराजमान आहे. तो कसा आहे हे पुढील गीतामधून अधिक जाणून घेऊया अध्यापक नृत्यातून. श्रीराम आकाश है, श्रीराम अग्नि धाम है, श्रीराम हर आयाम है, श्रीराम ही विश्राम है, श्रीराम आकाश है, श्रीराम अग्नि धाम है, श्रीराम हर आयाम है, श्रीराम ही विश्राम है। जग समाया नाम में जिस नाम वो श्री राम है, श्रीराम ही आकाश है, श्रीराम अवनी धाम है। जग समाया नाम में जिस नाम वो श्री राम है, कंठ में भी हृदय में भी बस गए बस राम है, हृदय में श्री राम है, हर हृदय में श्री राम है। सहचर राम है, राम है यात्रा स्वयं और राम ही गंतव्य है। मैं जहाँ हूँ और जहाँ जाऊँ वहाँ भी राम है, राम है मेरी दिशा और हर दिशा में राम है, हृदय में श्री राम है। जग की देख ली जब जब जिसे अपना कहा, साथ पल दो पल निभाकर हर कोई जाता रहा। नित्य बहती समय की सरिता बड़ी उत्तम है, पालिया निश्चल जिसे वो एक रघुवीर राम है, हृदय में श्री राम है, श्री राम फिर साथ जिसके राम है, हृदय में श्री राम है, बस वो राम है, श्री राम गुरुर्मूर्तिम् पूजामूलम् गुरुर्पादम् मन्त्रमूलम् गुरुर्वाक्यम् मोक्षमूलम् गुरुर्कृपा गुरुर्कृपा
नाद निर्मितो नादातून या नाद निर्मितो नाद निर्मितो मंगलधाम परब्रह्मात आहे राम चैतन्यात आहे आपण सर्वांनी उभं राहून या जय जयकारात सामील व्हावं. सत्संगाचा सुगंध राम आनंदाचा आनंद राम त्रिभुवन तारक आहे राम सुखकारक हा आहे राम श्रद्धा जेथे तेथे राम शांती जेथे तेथे राम जय जय राम श्री राम जय 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 राम जय जय राम